पंच मॅच चालू ठेवायचे. त्यानंतर इकडे scorer आणि रुस्तमे commentator आहेत. हिंद केसरी मैदान 2023. हा निलेशचा षटकार येतोय. कॅच घ्या लागेल बघा लागेल. अरे कॅच घ्या ना बाळांनो. हे कॅच घ्या. नुसते समोर कशाला जाताय मग. कॅच घ्या एखाद्याच्या लागेल. हा चला डीजे वाजेल. मुलांना विनंती आहे की आपण जास्त चला. इथे मात्र 16 वेळा हिंद केसरी आगमन या आपल्या लाडक्या बकासूरला पाहण्यासाठी इथे तुम्ही आम्ही सगळेजण उत्सुक झालेलो आहोत. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये वैभव मामा आणि मोहिल शेठ धुमाळ. आपण पाहताय सर्वांच्या हृदयामध्ये घर बनवणारा महाराष्ट्राचा लाडका बकासूर, बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणून त्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं. तो सगळ्यांचा लाडका नंदी बकासूर, ज्याची सरपंच नावानं ख्याती, त्याच्या या संपूर्ण आपण जर पाहिलं तर नंदीचे मालक सगळ्यांचे लाडके मोहिल शेठ धुमाळ हे सुद्धा इकडे दाखल होत असताना पाहायला मिळतात. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. मुळशी पुण्याचा ब्रँड आज या पाली नगरीमध्ये दाखल झालेला आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं सगळ्यांचीच मन जिंकणारा, त्याच्या ताकदीचा गजर भारी, डौल पाहून थक्क झालीये ही सगळी पाली नगरी सारी. शिंगात त्याच्या जिद्द, नजरेत आहे त्याच्या ज्वाळा, पराक्रमाची उंचवणारी ही उंच उंच आपण जर पाहिलं तर त्याची शिंग सगळ्यांचीच मात्र आपण जर पाहिलं तर लक्ष वेधून घेणारी असतील. पुसेगावचं मैदान असेल हे पहिल्यांदा हिंद केसरी झालाय. त्याच्यानंतर कोरेगावचं मैदान, त्याच्यानंतर रुस्तमे हिंद हे मैदान, कोरेगावचं आदत हिंद केसरी मैदान, सर्जा आणि बकासूर हिंद केसरी, पेडगावचं मैदान बलमा आणि बकासूर, भापकर हिंद केसरीचं मैदान 2023 सर्जा आणि बकासूर, वडकी हिंद केसरी मैदान 2024 बकासूर आणि बावऱ्या, पेडगाव हिंद केसरी मैदान 2024 लखन आणि बकासूर, पेडगाव आदत हिंद केसरी 2024 बकासूर आणि एक्का हे सर्वच नंबर. त्यानंतर आपण पुसेगाव हिंद केसरी मैदान बकासूर आणि सुंदर. मात्र इथे बैलगाडा शर्यतीतील हा 12 वेळचा कारनामा करणारा बकासूर आलाय. त्यांचे मालक मोहिल शेठ धुमाळ आणि वैभव शेठ मामा. चला त्यांना विनंती आहे. हा एक इनिंग होत्या ना. हा चला आपल्याला एक इनिंग कंप्लीट करायची होती. सागर मोरे अगदी हॉटेल श्री गणेश चांगली बडदास्त त्यांनी संपूर्ण आमच्या या बकासूर बैलाचे ठेवलेले आहे. परंतु कौतुक करूया ते मिलिंददादा देशमुख यांचं. चला मिलिंददादा इकडे आव्हान करण्यासाठी आपल्या महिला उभ्या आहेत. मिलिंददादा हा बोला. आदरणीय सन्माननीय या तुम्हा सर्वांचा हॅलो. लाडका चला नंदी इथे बैलाचे तुम्ही सर्वे कृपया सर्वा. बाजूला व्हा. इथे मात्र 1100 रुपये खाऊसाठी आपल्या या बकासूर बैलासाठी आदरणीय नगरसेवक पप्प्या दादा यांच्याकडून. चला इकडे तुम्ही जास्त कोणी येऊ नका प्लीज इकडे कोणी येऊ नका तुम्ही प्लीज, तर मात्र आम्हाला अडचण होईल. मिलिंद दादा हो औक्षण करायला येऊ दे ना इथं. पहिल्या औक्षण करा ताई या मॅच ऑन करा या तुम्ही महिला आमच्या लावून या मॅच ऑन करा प्लीज. थांबवा. अरे आवाज आहे बकासूरचा, हा आवाज आहे सिद्धेश दंतचा, हा आवाज आहे मिलिंद दादांचा, हा आवाज आहे सागर मोरे यांचा. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. धर्मवीर संभाजी महाराज की. हिंद केसरी बकासूर बैलाचा, हिंद केसरी बकासूर बैल, हिंद केसरी बकासूर बैलाचा. इथे मात्र मिलिंद दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश दंत या. हॅलो अरे ते जरा तिथं खाली बसा ना अनुराज. अरे माईकचा आवाज जाईल तिथलं थोडंसं एकदा खाली तरी बसा. हॅलो
हिंद काय हॅलो हॅलो त्या बॅरिकेडच्या आतमध्ये कुठले प्रेक्षक वर्ग येणार नाहीत याची नोंद घ्या. बॅरिकेडच्या आतमध्ये कुणी यायचं नाहीये. द्वादशम हिंद केसरी बकासूर या नंदीचं या हिंद केसरीचं या बैलगाड्या शर्यतीतील दैवताचं हा बैलगाड्या क्षेत्रातील देव ज्याला मानला जातो. तुम्ही सगळ्यांनी शांतता राखायची आहे आणि मिलिंद दादांसाठी एकदा आपण टाळ्यांचा गजर. तुम्ही सगळ्यांनी शांत 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 म्हणजे तो शांततेत. हॅलो तिथलं सूचना जरा शांतता राखा म्हणजे त्याला व्यवस्थित खाली आपल्या द्वार येता येईल आवाज येत. चला मैदान रिकामा करायचंय. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका मुलांनी शांत राहा म्हणजे त्याला सावकाश उतरता येईल. फक्त तुम्हाला आवडलाय ना फक्त तोंड बंद करा आणि नंतर आपण हे करणार आहोत. सगळ्यांना विनंती करतोय कोणीही आरडाओरड करू नका. सगळ्यांना हॅलो हॅलो सगळ्यांना चला, बैलगाडी फक्त शांत क्षेत्रातील राहा देव म्हणजे तो सावकाश खाली उतरेल. तुम्ही फक्त शांत राहा. बकासुराचं दर्शन सर्वांनाच होईल. बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणून आपण पाहतो महाराष्ट्राचा सर्वांचा लाडका नंदी. हॅलो फटाके सध्या लावू नका. मुलांना विनंती आहे की आवाज करू. अरे हॅलो तुम्ही जेवढं शांततेचं सग तेवढा तो आपला लाडका. हा चला विनंती करतोय सर्वांना विनंती आहे. मॅच चालू करायचे. मैदान खाली करा सगळे प्रेक्षक. मॅच चालू केली जातील. शेवटचे 5 बॉल रिलीज करायचे फक्त बाकी आहेत. पहिल्या डावाचे चला ऑफिशियल पंच ऑन फील्ड. हॅलो एक मिनिट याला सूचना दे की बकासूरला जर बघायचं असेल तर सगळ्यांनी तोंड बंद करा म्हणजे तो खाली उतरेल. मुलांना या मुलांना सगळ्यांना विनंती करतोय. ग्राउंडच्या भोवताली राऊंड मारणार आहे ते सांगा. सार्जत सांग. बघा पूर्ण मैदानाच्या चहूबाजूला बकासूर सगळ्यांना भेट देण्यासाठी मैदानाला पूर्णपणे फेरा मारणार आहे. तर आपण जर त्याला गाडीतून उतरून दिलंच नाही तर तुम्हाला सगळ्यांना आवर्जून जवळून तो बकासूर बघायला मिळणार नाहीये. विनंती करतोय सगळ्यांनी शांतता पाळा आणि जो व्यासपीठ आपण त्याच्यासाठी बनवलाय तिथपर्यंत त्याला उतरू द्या. सगळ्यांना विनंती करतोय. सगळे प्रेक्षक बघा तुम्ही जेवढा जल्लोष कराल तेवढा वेळ बकासूर फक्त गाडीमध्ये राहणार आहे. तुम्ही शांतता पाळाल तर तुमच्यापर्यंत बकासूर पोहोचेल. सगळ्यांना विनंती करतोय आपण तिथे शांतता पाळा. चला फिल्डिंग लावून घ्या. शक्ती वेग आणि जिद्द त्याची हॅलो नेहमीच आपण सुरू पाहिली आहे. यांना मुलांना शांतता बाळा. 2 मिनिटं शांत राहा आणि नंतर संपूर्ण मैदानात तो एक फेरी मारणार आहे. फक्त तुम्ही शांत राहा. बघा सर्वांना विनंती आहे तुम्ही जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत बैल खाली उतरणार नाही. बकासूर इथं थोडी ग्राउंडच्या भोवताली उभे राहत तुम्हाला राऊंड आता जाईल थोड्या वेळात. पण जोपर्यंत इथं गर्दी कमी करत नाही तोपर्यंत
चला विनंती करतोय आपण कोणीही तिथे गर्दी करू नका. येस मॅच चालू होते. मॅच बघूया. चला प्रेक्षक आपण मॅच बघाल तोपर्यंत नंदी आपण चालेल. खाली उतरवणार आहोत. येतोय यस तो आलाय हॅलो, आणि हॅलो, तो हॅलो. पालीमध्ये दाखल झालाय. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका नंदी तुमच्या समोर आलाय. शक्ती, वेग आणि जिद्दीचा सूर, बैलगाडी क्षेत्रातील देव, सगळ्यांचा लाडका बकासूर आज या पाली नगरीमध्ये दाखल झालेला पाहायला मिळते. सर्वांना विनंती करतोय शांतता पाळा. आपण तिथून सर्वांनी बाजूला व्हा. बकासूर बैलगाडी क्षेत्रातील देव आता तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला पूर्णपणे मैदानावरती सुद्धा तो फेरा घेणार आहे. सगळ्यांना विनंती करतो आपण मैदानाच्या चहूबाजूला हॅलो. जागा घ्या. मिलिंद दादा काय सूचना आहेत सांगा. मुलांनो आता मैदानाच्या चौफेर हा बैलगाडा शर्यतीतील देव नंदी बकासूर येणार आहे. माझी विनंती आहे की आता बाउन्सर यांना विनंती आहे की सगळ्यांनी चौफेर राहा. फोटो घ्या या नंदीचा, या लाडक्या. फक्त कोणीही गोंधळ करू नका. मिलिंद दादांचं हे सुंदर स्वप्न साकार झालंय. फक्त विनंती आहे की आता हार घालू द्या या नंदीला. 72 धावा झाल्या आता 72. ऑन गोईन मॅच एका बाजूला चालू आहे. एका बाजूला महाराष्ट्राचा लाडका नंदी मोहिल शेठ धुमाळ यांचा विश्वास, सगळ्यांचा लाडका सरपंच बकासूर मैदानात साठी पाली नगरीमध्ये फेरी मारणार आहेत. हर्षलजी हे सांगा, त्याच्यामुळे गर्दी कमी. मैदानात फेरी मारणार आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. तिथं नंदीची ओवाळणी सौभाग्यवती देशमुख मॅडम करत आहेत. हर्षद या सर्वांना विनंती करतोय आपण तिथून गर्दी थोडी कमी करा. सगळ्यांना विनंती आहे सर्वांच्या भेटीला मैदानाच्या चहूबाजूला बकासूर फेरा घेणार आहे. मॅच मैदानावरती चालू आहे. मैदानाच्या आतमधल्या मॅचचा आनंद सुद्धा तुम्ही घ्या. यस रनआउटची विकेट आली आहे. बॉल किती बाकी आहेत? बॉल शेवटचा एक बॉल बाकी आहे. फक्त शेवटचा एक बॉल. पहिल्या डावाचा फक्त शेवटचा एक बॉल बाकी आहे. पाली नगरीत आज जल्लोष दुमदुमणार, कारण की डीजेच्या गजरात भव्य स्वागत आणि सोहळा या बकासूर सोहळ्याचा. 72 धावा आहेत. यात 72 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. टीम ज्वाला नागोटने. व्हाईट बॉल आता 73 होतील. शेवटचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 72 धावा त्यानंतर आता 73. नेहमीच बकासूर नंदीला आपण पाहिलंय तब्बल 12 वेळा हिंद केसरी आणि त्याचं स्वागत करणारा निलेशच्या बाटमधून षटकार सुद्धा आलाय. बकासुराचं स्वागत सर प्रमाणे इथे होत आहे. आणि महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची भूमी आहे. ही आमुची माती, ही आमुची माणसं, ही काळी आई धनधान्य देई, डोलती पिकांची नाती, आमुची माती आणि आमुची माणसं. आणि या मातीमधील शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून आपण पशूंकडे पाहतो. या पशुधनातील सर्वोत्तम धन म्हणजे आपण या नंदीकडे पाहतो. आणि फक्त आपल्या धन्याचं नाव नव्हे तर आपल्या संपूर्ण गावाचं नाव ज्या पठ्ठ्यानं, ज्या सरपंचानं पुढे नेलंय, असा द्वादश हिंद केसरी
बकासूर आता संपूर्ण मैदानात फेरी मारतोय. आमच्या कळमचे उपसरपंच मानकर साहेब यांचे सुपुत्र अथर्व आणि त्याचे मित्र आलेले आहेत. सहर्ष स्वागत त्यांचं. आणि सगळ्या महिलांना विनंती आहे की आपण आता अतिथी मंचकाकडे येऊन विराजमान व्हा आणि बकासूरच्या गाण्याच्या तालावरच आता आपण हर्षदजी बोलूया. यस, हा संपूर्ण तुम्ही प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहताय. आज वाढदिवस मिलिंदजी देशमुख साहेबांचा आणि या वाढदिवसानिमित्त बकासूर सरपंच तुम्ही पाहताय. तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा बकासूर दिसत नाहीये, कॅमेरामध्ये कैद होत नाही एवढं प्रेक्षक, प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद. अखंड ताकद, अजिंक्य त्याच्यामध्ये जोश, अड्ड्यामध्ये धावत असताना जणू काही वीज, नजरेत त्याचा रोष, शरीरात शौर्य, मनात त्याचा नेहमी गुरूर, भारताचा अभिमान, हिंद केसरी बकासूर तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला या पाली नगरीमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. चला प्रेक्षक आपण बाजूला व्हा. मैदानावरती बकासूर जाणार आहे तर आपण त्याच्यासाठी जागा द्या. चला सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो आपण मैदान खाली करायचं आहे. प्रेक्षक थोडी जागा द्या. सगळ्यांपर्यंत सगळ्यांचा लाडका नंदी बकासूर आपल्यापर्यंत आवर्जून पोहोचणार आहे. आपण पाहतोय MD धमाका बिग बॅश हा अभिमान आहे खास. बकासूर नंदीमुळे वाढतोय आज या स्पर्धेचा अभिमान. अभिमान स्वाभिमान आज खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीसाठी बैलगाडी क्षेत्रातील देव, बैलगाडी क्षेत्रातील एक सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा, सगळ्यांची मन जिंकणारा नंदी, ज्याची ख्याती सरपंच या नावाने होती, आज सगळ्यांच्या गळ्यातील ताईद बकासूर मैदानाच्या चौफेर फेरा मारत असताना पाहायला मिळते. डौलदार त्याची चाल, डोळ्यात जिंकण्याची नेहमीच त्याची ज्वाला, बकासूरच्या नावाने थरथरते. संपूर्ण आपण जर पाहिलं तर बैलगाडी क्षेत्रातील प्रत्येक अड्ड्यामध्ये जाऊन ज्याच्या नावाची चर्चा आपण नेहमीच पाहिली आहे तो बकासूर आजपर्यंत आपण यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह घर बसल्या पाहिलाय. तो बकासूर आज तुमच्या आमच्या सर्वांसोबत या मैदानाला फेरा घेत असताना पाहायला मिळते. नंदी बकासूर फक्त सगळे प्रेक्षक इथे मात्र लाईव्ह मध्ये. हर्षद तुम्हाला थोडं थांबवते. आमच्या मानखोरेचे सन्माननीय सरपंच साळुंके साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं आपण सर्वप्रथम शब्द सुमनानी सहर्ष स्वागत करूया. आमची संपूर्ण टीम दिसते. बाळा दिसतोय, आमचे मानकर बंधू दिसतात, आमचे योगेश अप्पा दिसतात, आसपास आमची सगळी मंडळी ज्यांना पाहून आपण बघतोय मानखोरे विभाग राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आहे. अशा सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. आता त्यांना सगळ्यांना आपण मुख्य अतिथी मंचाकडे बोलवणार आहोत. इथे मात्र हिंद केसरीचं वादळ मैदानावर घोंगावतंय. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आपण करणार आहोत. इथे मात्र थोड्याच वेळात आमचे जय चव्हाण यांचं इथे आगमन होते, त्यांच्या जबरदस्त थारसोबत आणि त्याच्यासोबतच बाळासुद्धा आहे. इथे मात्र आज हर्षलने सांगितलं आहे की संपूर्ण इतिहास हर्षल आणि सुयोगने सांगितलं आहे की कशा पद्धतीने कोणकोणत्या मैदानामध्ये त्याने हे गाजवले. आप्पा ते आहे ते हृदयातली माणसं आहेत, त्यांना कधीही बोललं तरी आम्हाला ओळखतात. हां, ते तसं एक फेरी झाली की त्या सगळ्यांना मी अतिथी मंचाकडे बोलवणार आहे. त्या सगळ्यांचं यथोचित स्वागत आमचे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कळम आदरणीय मानकर बंधू, त्यांचा पुत्र आमचा मित्र अथर्व असेल. वेदांत आहे, व्यवहाची वेदांतला बघितलं नाही. आणि तिकडेच मात्र आमच्या दिघे हॉटेलचे सर्वा बंटीशेठ दिघे इथे आहेत. इथे मात्र पप्प्यादादा मोरे यांच्याकडून आपल्या हिंद केसरी लाडक्या नंदीसाठी तब्बल 1111 रुपयाचं जो पशुखाद्य आहे तो पुरवठा केलेला आहे. त्यांचेही आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आदरणीय आमचे मोनिका हे सुद्धा इथे आलेले आहेत. मोनिकाचंही सहर्ष स्वागत. आदरणीय वैभवजी साजेकर हे आलेले आहेत. आदरणीय अधिकारी सर आलेले आहेत, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. नाही कोणच आता काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. प्रेक्षक हा
या स्पर्धेची जान आहे. आमचे नाना ठोंबरे यांनी सुद्धा सांगितलं की प्रेक्षकांना जरा बाजूला करा. हां, की प्रेक्षकांना बाजूला करा. यूट्यूबवर आपल्या लाडक्या नंदीला बकासूरला बघता येत नाही असं वारंवार आम्हाला फोन येत आहेत. ऑल एस डी टीम, चला एस डी टीमचं फोटो सेशन होणार आहे. त्यामुळे एस डी टीम, संपूर्ण एस डी स्पोर्ट्स पालीची सगळी टीम एकत्र यायची आहे. सुजल दिवा या, अक्कू या पटपट एस डी स्पोर्टची संपूर्ण टीम, आपला फोटो सेशन होणार आहे. चला, श्रेयांश इथे आलेला आहे. श्रेयांश, इथे मात्र लोकांना लांबूनही बकासूरचं या नंदीचं दर्शन होत नाही आहे. इथे मात्र टॉमी अगदी खेटून उभा आहे. तो म्हणजे आपल्या लाडक्या बकासूरला मिलिंद दादा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय. त्यांच्या पाठीमागे आमचे सगळे वराडचे सगळे मंडळी आहेत. लखन गडगेला सुद्धा आपण बघतोय, अगदी भरपूर मोठा फॅन लखन गडगे आहे. इथे मात्र मिलिंद दादा, इथे धनंजय पांडव आपल्याला बघायला मिळतोय छबी टिपताना. मात्र हे मैदान गाजवले ते म्हणजे बकासूरनं. बंटी शेट दिघे आपल्या चेहऱ्यावरचा जो गॉगल सांगतो, गॉगल ते काढत नाही आहेत. नानाने सांगितलंय. आमचे आतिश बोडके आलेले आहेत, त्यांचे सरचे स्वागत. आमचं सतीश दादा आहे. या सगळ्यांचं सरचे स्वागत करू. आमचे आदर्श वकील आमचे शिंदे साहेब आले. मगाशीच मला राणादा दिसला, परंतु मी चकलो की काय, राणादा हा खरंच आहे. मगाशी गाडीमध्ये राणाला बघितलं म्हणजे आमचा जितू भाई आहे. ही सगळी त्यांची टीम आहे. त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आता मला तरी वाटते या लाडक्या नंदीसाठी आता एकदा डीजे वाजू द्या, कारण डीजेला पण संधी मिळायला पाहिजे. पण तिथून रेलिंगवरती कुणी उभं राहायचं नाहीये. शेतकऱ्यांचा अभिमान, मुळशी गावाची तो शान भारी, बैलगाडी क्षेत्रातील त्याच्याच कीर्तीची चर्चा सारी. परिश्रम, ताकद आणि निष्ठेचा तो अवतार, बकासूर नंदी बैलगाडी क्षेत्रातील देव आहे अपार. नंदी आपण पाहतोय, बकासूर सरपंच तुम्ही पाहताय. हे सगळे बॉडीगार्ड आहेत आमचे, त्यांना विनंती करतोय, आमच्या बॉडीगार्ड बंधूंना विनंती, आपण बॅरिकेडच्या इथे असणारे सगळे प्रेक्षक त्यांना थोडे आपण बॅरिकेडच्या खाली करूया. त्याच बॅरिकेडच्या बाहेर सगळे आमच्या बॉडीगार्ड बंधूंना विनंती आहे, आपण जे बॅरिकेड्स उभे केलेत त्या बॅरिकेडच्या चौबाजूला आपण जे प्रेक्षक आहेत त्यांना बॅरिकेडच्या बाहेर काढूया, विनंती करतोय. मैदानातले सगळे प्रेक्षक आपण बाहेर या, आता मॅच चालू होईल. मैदानातल्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतोय, आपण मैदानाच्या बाहेर या, आता थोड्याच वेळात आपली मॅच चालू होईल. कारण की नाव जरी असलं बकासूर, पण मनाने शांत आणि तो आहे वीर. जिद्दीचा झेंडा घेऊन येतो, धावतो तो नेहमी, मोहिल शेठ यांना देतो धीर. तो बकासूर नंदी आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती. 12 वेळा हिंद केसरी किताब जिंकणारा, सगळ्यांच्या हृदयामध्ये घर करणारा, महाराष्ट्राचा लाडका, हिंद केसरी सम्राट बकासूर नंदी तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहताय. FH स्पोर्ट्स वरती घर बसल्या प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. चला मैदान खाली करा प्रेक्षक,
मैदान खाली करा. हॅलो. चला, आयोजकांकडून पुरुष एकदा समालोचकांना वारंवार सूचना येते की सामन्याला सुरुवात का करत नाही तुम्ही. चला, मैदान मोकळं करायचं आहे आणि जे प्रेक्षक आहेत त्यांना कृपया विनंती आहे की आता आमच्या शब्दाला तुम्ही मान द्या, कारण आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतायत की मॅच का थांबवलेली आहे. ज्यांना ज्यांना या लाडक्या नंदीला पाहायचं आहे, याचं दर्शन घ्यायचं आहे, ज्याच्या पायाला हात लावायचा आहे, आपण मैदानाच्या बाहेर या. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. चला, मैदानाच्या बाहेर सगळ्या प्रेक्षकांनी या कृपया. एस स्पोर्ट्स लाईव्हवर आपण बघतोय हिंद केसरी बकासूर या नंदीची रॉयल एंट्री आपण पाहिली. ही फक्त एंट्री नव्हती, तर हे इतिहासाची पानं आणि या इतिहासाच्या पानावर ही नावं आज कोरली गेलेली आहेत. आम्हाला ही शब्द खूप सुचत आहेत, परंतु आता वेळ कमी आहे. सगळ्या आयोजकांनी पुनश्च एकदा आम्हाला सांगितलेलं आहे की पब्लिकनी बदून जाऊ नका. आमचे आदरणीय शरददादा चोरगे यांचे आगमन झाले. चला, आयोजकांना विनंती आहे, आयोजकांकडून तुम्हाला प्रेक्षकांना विनंती सूचना आहे की चला आपण मैदानाच्या बाहेर व्हा आणि समोरून जाऊ नका. मित्रांनो, तिथे जरा तो बॅरिकेड लावून घ्या आणि मॅचला सुरुवात करणार आहोत. मला माहीत आहे की या लाडक्या नंदीची छबी टिपण्यासाठी आम्ही सगळेजण आतुर झालेला आहात. आपण मैदानाकडे वळूया आणि मायक्रोफोन आपण देऊया. आमचे दोन्ही समालोचक सुयोग असेल आणि आमचे हर्षलजी असतील. आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे स्वागत करूया. उपस्थित मान्यवरांचे आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटक माननीय योगेशप्पा म्हणजे योगेशदादा मोरे, ज्यांना आम्ही प्रेमाने अप्पा म्हणतो. त्याच पद्धतीने ग्रामपंचायत माणगावचे आदरणीय सरपंच आणि ज्यांचा वाढदिवस अगदी थाटामाटामध्ये आपण पाहिला आहे असे आमचे मार्गदर्शक रमेशदादा साळुंखे. त्याच पद्धतीने प्रहार संघटना सुधागड तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र, आजही मला आठवते कोरोना काळातील त्यांची जी कोरी चहा जी आम्हाला बंदोबस्ताला त्यांनी रात्री 8:30 वाजता पाजली होती, असे बाळदादा देशमुख, एक रॉयल माणूस. त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच ग्रामपंचायत कळम आदरणीय सुभाषदादा मानकर, माननीय सामाजिक कार्यकर्ते राजूदादा शिंदे, आदरणीय सामाजिक कार्यकर्ते मयूरजी मानकर, या सगळ्यांचं आपण हार्दिक 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 सहर्ष स्वागत करूया. इथे मात्र बंटी दिघे यांना पाहतोय आपण चित्रामध्ये, हात करतायत ते आमचे शरददादा गडगे आहेत. मात्र आज चर्चा रंगली येते म्हणजे मिलिंददादा देशमुख यांची आणि या हिंद केसरी नंदीची. कडे 80 धावांचा पाठलाग जरूर करायचं होतं, परंतु काय घडलं मैदानामध्ये, बॅक टू बॅक 2 विकेट, महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर पडताना पाहायला मिळाल्यात. अर्थातच बॅटर मैदानामध्ये सुजल पाठारे एंटर झालेत.
मग आता मात्र संघ अडचणीमध्ये सापडले की काय, गोलंदाजी मार्कवर मयूर हेंडे, विकेट हॅट्रिक. मेल का लोवर फुल टॉस, कॅप मध्ये चेंडू चाललाय अलॉंग द कार्पेट, दन 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 करत सीमारेषा क्लिअर केली जाते. 4 धावा. सीमारेषा